आधी विचारलं असं तर आलो असतो. आता माझं लग्न झाले. पण मी तुम्हाला सोडून एकटी कशी राहू? मला आता नाही करमत तुमच्याशिवाय. अहो मी येत जाईन तुम्हाला भेटायला. आधी तुम्ही तर जाईत ना. आणि हा, ते पैसे नीट ठेवलेत ना, आता आपल्याला लागतील बरं का. हो, ठेवलेत मी ते सेफ ठिकाणी. इतके सेफ जागे नका ठेवू की कोणाला सापडणार नाही. हो मला तरी सांगा, नाही काय बाहेर पोलीस चौकशी वगैरे करतायत, आपल्याला धोका बिका निर्माण होऊ शकतो म्हणून. पोलिसांना नाही सापडणार ते. अशी घरात कुठली सेफ जागा आहे हो, जी पोलिसांना पण कळणार नाही पैसे कुठे आहेत? सांगेन, पण आता नको. पण तुम्ही सोडा ना तो पैशांचा विषय. काय सारखं पैसे पैसे करताय? असं कसं सोडू? त्याच्यासाठी तर चाललंय सगळं. हिच्यावर ओरडता पण येत नाहीये. हिला संशय आला तर पैसे कधीच हाती लागणार नाहीत. अहो, कुठे हरवलात? नाही, तुम्हाला हे सगळ्या प्रकरणातून बाहेर कसं काढायचं याचा विचार करत होतो. बरं, मला आता निघावं लागेल. काही लग्नामुळे दुकान इतके दिवस बंद होतं, कामाचा लोड वाढलाय, मला निघावं लागेल. नका ना असं लगेच सोडून जाऊ. नाही, मला जावं लागेल. नाहीलाच आहे माझा. रात्री नाही मी परत. नक्की ना? आणि हा, तुम्ही दुकानावर नका येत जावा. उगाच लोकांना आपल्यावर काय संशय बिंशय यायचा. हो, नाही येणार मी तिकडे. पुन्हा अशी चूक नाही करणार. तुम्हीच येत जा ना इकडे. काय मग गोपाळ शेठ, कसं वाटलं डेकोरेशन? ऐका ना, एक नंबर. ऐका ना, एकदम रोमॅन्टिक. काय उद्योग करून ठेवलाय रे तुम्ही? हा, हे कुणी करायला सांगितलं तुम्हाला? तुम्हाला माहिती ना हे लग्न कसं केलंय मी, का केलंय माहिती आहे ना? हे सगळं करायची काय गरज होती? सांगा ना. गोपाळ, अरे हळू. त्या पोरीनं ऐकलं तर कसं वाटेल तिला? अरे किती सपान घेऊन आली आहे ती या घरला. हे घर बी तिने आपलं मानलं. हे बघ, आता तुमच्या दोघांचं लगीन झालंय आणि तू नवरा आहेस तिचा. त्यामुळे तुझं कर्तव्य आहे तिचं मन सांभाळायचं. ती नको त्या लोकांचं तू गावातलं मन सांभाळत बसतोयस, आणि घरातल्या लोकांचं मन सांभाळायला काय होतं रे तुला? आणि असला कसला देव माणूस रे तू? नाहीतर काय, अरे लागा इथं ही रोज मोबाईलवर हानिमूनला कुठं जायचं त्याची जागा उडकत असते, पण बिचाऱ्याचं लगीनच होईल. आणि तुझं झालं तर तो असं वागतोय रे. हा, बाई समजव त्याला. आलीस ना? गोपाळ भावा, तुला आज मैदान गाजवावं लागल. हा, झालं तुमचं, निघा. अगं नुसतं दूध दिलंयस वय, त्यात काहीतरी टाक की. रंजे, अगं तुला बी कळत नाही वय, दुधात बदाम केसराचा मसाला टाकायचा त्यो. अगं फुलताई, मी बदाम कुठून घालणारच होते, पण तेवढ्यात तू आलीस. द्या इकडं, मी टाकून दिले. लाले, मला संसाराचा अनुभव आहे म्हणून सांगते बघ तुला. संसाराच्या सुरुवातीला नवऱ्याच्या कलेने घ्यावं लागतंय बघ. तो काही बोलला, कसंही वागला तरी डोकं शांत ठेवायचं, त्याला काही बोलायचं नाही. आणि काही झालं तरी त्याच्यावर राग काढायचा नाही. त्याला काय पाहिजे काय नाही ते समज बघायचं बघ. त्यानं काय बी सांगितलं नाही पाहिजे, ते आपोआप तुला कळलं पाहिजे बघ. आणि हळूहळू त्याचं मन जिंकलं, तो आपला झाला की मग बघ कसा मिठीतून मुठीत येतोय का नाही त्यो. फुलताई, बर, आता दूध घेऊन जा आणि त्याच्याशी वाईज गप्पा मार, गोड बोल. आणि त्याचा मूड चांगला झाला ना व की मग हे दूध दे त्याला प्यायला. हे बघ, आज तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं, तेव्हा जाऊन कुठे तुमचा संसार सुरळीत नीट चांगला पार पडेल बघ. कळलं का? धर, हे दूध भाऊजीलाच दे बर का, नाहीतर मग माझ्यासारखं करशील. नाही म्हणजे आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री ते दारू पिऊन आले होते,
मग काय दूध पिलंच नाही. मग ते दूध मी पिऊनच झोपी गेले. विद्राट काय करावं ग हिचं? एक पोरगा म्हणून इतकं चांगलं वागतोय तरी माझ्या बापाला कशाचंच कौतुक नाही. माझं काही चुकतंय का? हं? मग काय करू मी? माझा बाप माझ्या डोळ्यात देखत या तोरल्या पोराला सोडून तर बाहेरून आलेला भामटा त्याला 2 एकर जमीन देतो. अरे सुद्या देऊ दे. हा? तशी बी ती जमीन गाणच आहे. हा बघितलं, घाण जमीन त्यांनी भाऊजीला दिली. तुम्हाला चांगली जमीन देणार असतील. काय करू ग तुझं? हा घाण नाही ग, गहाण. एक असं दारू पिणार आणि हे असं एक डोक्यावर पडलेलं. अरे कसा संसार होणार आहे तुमचा? काय नशिबाला आले माझ्या काय माहिती दोघं. बोल बोल, तू पण बोल. मला तर वाटतं ना मी तुमचा पोरगाच नाही, कुठून तरी रस्त्यावर उचलून आणलाय मला. सुद्या, खरं तर मीच या घरातून पळून जायला हवं होतं. सुद्या पळून जाण्यासाठी वाढवलाय तुला? माझं सोड, बायको पोराकडे तरी बघ. आणि वयात सुधार आता. आता तुझा बाप आहे ना, सगळं तुझ्या भावाला देऊन टाकील बरं का. हा, आणि हे डोक्यावरचं छप्पर आहे ना, कधी निघून जाईल कळणार बी नाही आपल्याला.